हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? तर छानच असाल, स्वामीचरणी छान असाल अशी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ पण खूप छान इंटरेस्टिंग होणार आहे मैत्रिणींनो. तर बघत असाल ह्या तर ट्विन्स मुली आहे दोन्ही पण. दोघी किती सुंदर बसलेल्या आहे बघा तुम्ही, एकदम छानपैकी. आणि त्यांची कटिंग करायची आहे, तर एक दुसरी नंबर लावून बसलेली आहे आणि एकीची कटिंग आपण चालू केलेली आहे. तर खूप छान व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर अशा पद्धतीने त्यांच्या आपण कट करायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या मम्मी पप्पांनी सांगितले का खूप केस कमी करायचे आहे, तर म्हटलं कमी केस करायचे म्हटल्यानंतर आपण त्यांचा बॉयकट करू. तर बघा तुम्ही, बॉयकट करण्याचं ठरवलेलं आहे आपण. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की कट कसा झाला. तर खूप छान कट होणार आहे त्यांचेवाले दोघींचे पण, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर बघा तुम्ही किती छान बसलेले आहे. अगदी लहान बाळ म्हणजे देवाचं एक प्रसाद म्हणजे देण असते आपल्याला. त्यांना म्हणजे काहीच एकदम निरागस असतात, त्यांना काही समजत नाही. ज्या पद्धतीने मोठे सांगतील त्या पद्धतीनेच ते कृती करत असतात. तर मम्मीने सांगितलं तिला की हिची कटिंग होईपर्यंत बस तू, हिची कटिंग झाल्यानंतर तुझा नंबर लागणार आहे. तर त्या पद्धतीने ती बघा अगदी दुसरी एकदम शांत बसलेली आहे आणि तिच्याकडं एकदम निरागससारखी बघत आहे. तर अशा पद्धतीने लहान बाळ म्हणजे एकदम छान असतं, काहीच नसतं, त्यांना कोणत्याच प्रकारच्या भावना नसतात, काहीच कळत नसतं. अगदी जे सांगितलं त्या पद्धतीने ते आपलं ऐकत असतात आणि कृती करत असतात. अशा पद्धतीने बघा तुम्ही झिरो मारून घेतलेला आहे मी मागच्या साईडने पूर्ण केसांना. तर जास्तीचे केस कट केलेले नाही. अगदी मुलगी आहे ती, त्यामुळे एकदम त्याच पद्धतीने आपल्याला केस कट करावं लागतात. तर बघा तुम्ही मागच्या साईडने एकदम व्यवस्थितपणे आपला कट झालेला आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला पुढची साईड पण कवर करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, मी आयुर्वेदिक तेलाची पण ऑर्डर घेते. तुम्ही मागच्या मागची व्हिडिओ जर माझी बघितली असेल तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे ऑफलाईन तर घेतेच मी मैत्रिणींनो, परंतु ऑनलाईन पण तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल आयुर्वेदिक तेलाची तर तुम्ही बिनधास्तपणे देऊ शकता. सर्व काही एकदम आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स टाकूनच मी ते तेल बनवते आणि त्या तेलाचा रिझल्ट पण खूप छान आहे आणि तो रिझल्ट पण तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पण. परंतु जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते, त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता आणि तुमचं तेल ऑर्डर करू शकता. अशा पद्धतीने तेलाची ऑर्डर द्यायला पण विसरू नका मैत्रिणींनो. तर ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून माझ्या भावाच्या ट्विन्स मुली आहेत. तर खूप छान आहेत, खूप ॲक्टिव्ह आहेत, खूप हुशार आहेत. तर बघा किती सुंदर बसलेल्या आहेत त्या. तर मी माहेरी आलेली होती, तर मी माहेरी आल्यानंतर त्यांचे दोघींचे पण कट करतच असते. कात्री वगैरे मी बरोबर आणलेलीच असते त्या पद्धतीने. दरवेळेस आली की मी त्यांची कटिंग करून देत असते. ह्यावेळेस पण मी चालचाल आले होते पेशंटला भेटण्यासाठी, परंतु म्हटलं चला त्यांची कटिंग पण करून द्यावं. दिवाळीला पण केली होती, त्यामुळे जास्तीचे केस वाढलेले नव्हते, परंतु म्हटलं चला परत चक्कर होणार नाही, त्यांची कटिंग करून द्यावं. तर त्यामुळे जास्तीचे केस न वाढल्यामुळे मशरूम कट करायचा होता, परंतु मशरूम कटला कसे जास्तीचे केस लागतात मोठे थोडेसे, परंतु त्यांचे थोडेसे कमीच केस असल्यामुळे म्हटलं मशरूम कट बाउन्सी होणार नाही केस कमी असल्यामुळे. म्हटलं चला आता बॉय हेअर कटच करू आपण. मग त्यामुळे बॉय हेअर कट आपण करण्याचे ठरवले. तर कट बघा तुम्ही किती सुंदर झालेला आहे, खूप छान दिसत आहे त्यांना. ॲज इट इज दोघींचे पण कट एकदम सुंदर झालेले आहे आणि त्यांना छान पण दिसत होते अगदी. आणि त्यांना पण त्यांच्या मम्मी पप्पांना पण खूप आवडले कट आणि त्यांना पण खूप छान दिसत होतं. त्या पण खूप खुश झाल्या होत्या कट छान झाल्यामुळे. बघा म्हणजे इतक्यात आल्यापासून खूप मस्ती करत होत्या, खूप धिंगाणा करत होत्या, परंतु ज्यावेळेस कटिंगला बसल्या त्यावेळेस तुम्ही बघा इतक्या शांत बसलेल्या आहे का बस. जशी मान द्यायला सांगितली त्याच पद्धतीने मान वगैरे देत आहे. जसं डोकं करायला सांगितलं खाली वर त्याच पद्धतीने डोकं खाली वर त्या पद्धतीने करताय. म्हणजे किती वेगळं असतं लहानपण, म्हणजे काहीही समजत नाही, परंतु आपण जसं सांगितलं त्या पद्धतीने ते ऐकत असतात आणि त्या पद्धतीने ते करत असतात. तर बघा किती छान, म्हणजे त्यांना पण किती भारी वाटतंय की त्यांना पण किती आनंद होतोय का आपली कटिंग छान होणार आहे म्हणून आपण शांत बसलं पाहिजेत. अशा पद्धतीने ते एकदम शांत बसून एकदम मस्तपैकी इतकी झोप येते तिला, परंतु तिला असं वाटतंय का झोपल्यानंतर माझी कटिंग होणार नाही, तरी ती झोप येते तरी पण बसलेली आहे. अगदी तिचे डोळे जिथं बसलेले आहे तिथंच अगदी अशी झोप आल्यामुळे आपोआप लागून जात आहे. तिला असं वाटतं तिथंच झोपून घ्यावं, परंतु
एकदम गुपचूप बसलेली आहे. आम्ही तिला बळच साठी सांगितलं, बळच बोलतो आहे आम्ही त्याच्यासोबत, तिला तिची झोप जावा म्हणून. तर तिला चॉकलेट दिलं तर म्हटलं नको चॉकलेट पण खायला, कारण की केस खूप पडलेले असल्यामुळे चॉकलेटला पण लागू शकत्या. परंतु तिला खाऊ नको म्हटलं तर ते चॉकलेट पण झोप येते तरी तिने पूर्ण असा हातात आवळून धरलेला आहे. बघा तुम्हाला दिसत असेल तर इतकं म्हणजे लहानपणी अगदी म्हणजे काहीही समजत नसतं माणसाला. अशा पद्धतीने झोप आली तरी ती गुपचूप बसलेली आहे आणि कटिंग करून घेत आहे. आत्या चालू आहे, आत्या म्हणायचं काम चाललंय आणि कटिंग करायचं काम चाललंय गप्पा मारत. जे लेटेस्ट कट आहे, जे नवीन जे कट आलेले आहेत ते सर्व कट तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला मिळतील. तुम्ही मला कमेंट्स करा तुम्हाला कोणकोणते कट बघायचे आहेत, तर कमेंट्स केल्यानंतर मी तुमच्यासाठी ते कट नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. तर मैत्रिणींनो, चॅनलला लगेच सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि छान कमेंट्स करा आणि शेअर करत चला आणि लाईक करा. अशा पद्धतीने व्हिडिओ कुठे स्किप करत नका चालू आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला, म्हणजे तुम्हाला कट कसे झाला, काय कसं झालं ते पूर्ण समजण्यास मदत होईल. तर मैत्रिणींनो, कोणत्याही प्रकारचा कट असला तर तुम्हाला तो मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीने हा कट पण आपला एकदम मस्त झालेला आहे. त्यांना पण खूप शोभून दिसत आहे तो कट, खूप छान दिसत आहेत. ऑलरेडी त्या दिसायला छानच आहे आणि कट केल्यानंतर पण त्या खूपच छान दिसत आहेत. तर बघा तुम्ही, अगदी एकदम सेम टू सेम आहेत त्या. कपडे पण त्यांनी दोघींनी बघितले असेल तुम्ही, ते अगदी सेम टू सेम फ्रॉक घातलेले आहेत. तर खूप क्यूट दिसत आहेत, खूप गोंडस दिसत आहेत त्या. अशा पद्धतीने त्यांचा कट ॲज इट इज खूप सुंदर होणार आहे आणि एकीचा झालेला आहे आणि एकीचा अजून कट बाकी आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, परंतु व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला एकदम कट कसा झालेला आहे तो समजण्यास मदत होईल. ह्या जरी ट्विन्स असल्या ना तरी, परंतु यांच्यामध्ये ट्विन्स जरी असल्या तर काही ट्विन्स मुलं असतात त्यांच्यामध्ये काही का होईना फरक असतो, परंतु ह्या ट्विन्स असूनही यांच्यामध्ये थोडाफार सुद्धा फरक नाही. अगदी खूप सेमपणा आहे त्यांच्यामध्ये, खूप सारखेपणा आहे, काहीच फरक नाही दोघींमध्ये. आणि त्यातली त्यात त्यांनी कपडे पण सेम टू सेम घातलेले असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये काहीही समजत नाही. अगदी मलाही समजत नाही त्या कोणती मोठी आहे आणि कोणती छोटी आहे. आणि त्यांनी कपडे पण सेम घातलेले असतात आणि सर्व काही चप्पल वगैरे सर्व काही त्यांचं सेम असतं, त्यामुळे काही समजत नाही. माझ्या मुलांना समजतं, परंतु मला काही समजत नाही कोणती आहे. अशा पद्धतीने त्या लहानपणी पण समजत नव्हत्या आणि आता मोठ्या झाल्या तरीही समजत नाही. त्यांच्या चेहऱ्यामध्ये थोडाही बदल झालेला नाही. ॲज इट इज दोघींचे पण चेहरे अगदी सेम आहे, त्यामुळे थोडंसं अवघड आहे समजणं. मम्मीला विचारते मी, अगं ही कोणती आहे. मम्मी सांगते मला हिचं नाव हे आहे, तिचं नाव ते आहे. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर त्या समजतात की लहान कोणती मोठी कोणती. तर मैत्रिणींनो, तुम्हाला त्यांचं नाव जर कळून घ्यायचं असेल तर मला कमेंट्स करा, मी तुम्हाला त्यांचं दोघींचे नावं पण सांगन कमेंट्स केल्यानंतर. तर अशा पद्धतीने त्या क्युटिल्यांचं कटिंग झालेली आहे, एकीची झालेली आहे, एकीची बाकी आहे. परंतु बघा तिला किती झोप येत आहे. तिला झोप म्हणजे पूर्ण तिचे डोळे लागलेले आहे, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. तिने पूर्ण असं वाटतं तिला तिथं झोपून घेऊ की काय. तर तिला आम्ही खूप बोलण्याचा नादी लावण्याचा प्रयत्न केला, परंतु झोपच इतकी आलेली आहे का काही विचारता सोय नाही, कारण की त्यांची आंघोळ झालेली होती आणि त्यांचा झोपायचा टाईम झालेला होता आणि त्यात न झोपताच त्यांना कटिंगला बसवलं, त्यामुळे त्यांचा झोपेचा टायमिंगला बरोबर त्यांना बघा तुम्ही तिला किती झोपलेली ती डायरेक्ट डोळे लावून घेतलेले आहे तिने. झोप पण आलेली आहे, परंतु तिला असं वाटतंय की मी जर झोपले तर माझी कटिंग अपूर्ण राहून जाईल, कटिंग पूर्ण होणार नाही. त्या धाकाने ती बरोबर बसलेली आहे. झोप जरी आलेली आहे तरी म्हणत नाही का आत्या मला झोप आलेली आहे, का मला आता कटिंग करायची नाही. तिला माहिती आहे त्यांना जायचं आहे लगेच, तर आत्या गेल्यानंतर मी जर झोपले तर माझी कटिंग होणार नाही, त्यामुळे ती बरोबर झोप जरी आलेली तरी पण बसून राहिलेली आहे आणि कटिंग करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने तिची पण कटिंग झालेली आहे. पुढचा सेप द्यायचं काम चाललेलं आहे आपलंवालं. पुढचा सेप दिल्यानंतर मागचे पण मी कवर करून घेतलेले आहे. 0 मारलेला आहे मागच्या बाजूने, परंतु जास्तीचा नाही मारलेला, प्रमाणातच मारलेला आहे. आणि अशा पद्धतीने
कानाजवळचं पण कवर करून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे आणि मशीन मारून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बघा तुम्ही स्क्रीनवर दिसत पूर्ण दिसते तिची कटिंग किती सुंदर झालेली आहे. खूप छान झालेली आहे कटिंग. आणि अचानक मी आले तर त्यांनी केस पण वॉश केलेले नव्हते, म्हणजे तेल लावलेलं होतं केसांना, परंतु वेळ नव्हता एवढा म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे चला, तेल केसांमध्ये तेल तसंच होतं आणि वॉश न करताच मी केस कट केले होते, कारण की वेळच नव्हता एवढा. म्हटलं वॉश करायचे आणि परत वॉश केल्यानंतर पण परत त्यांना जास्तीची झोप येईल. ते बघा किती जांभळ्या द्यायचं काम चाललेलं आहे. खूप झोप आलेली आहे, परंतु बसली आहे. बसायला सांगितलं तर दुसरी पण बसूनच राहिलेली आहे तिथं. दुसरीचा पण नंबर लावायचा आहे. मम्मीने सांगितलं की नंबर लावून बसतो, तर ती नंबर लावून बसलेली आहे तिथे. ऑलमोस्ट कट आपला शेवटच्या स्टेपमध्ये आहे, झालेलाच आहे आपला कट. अशा पद्धतीने मी सर्व काही कवर करून घेतलेले आहे आणि आपली कट जो केलेला आहे त्याला फिनिशिंग द्यायचं काम चाललेलं आहे. तर अशा पद्धतीने सर्व काही झिरो मारून घेतलेलं आहे. झिरो मशीन पण खाली जे एक्स्ट्रा केस राहिलेले आहे ते पण झिरो मशीनने कवर करून घेतलेले आहे, काढलेले आहे. आणि पुढचे पण केस व्यवस्थित कमी केलेले आहे, मापातच कमी केलेले आहे, जास्तीचे कमी नाही केलेले, व्यवस्थित कमी करून घेतलेले आहे. आणि अशा पद्धतीने कटिंग आपली झालेली आहे. ॲप्रन पण लावून दिलेलं नाही त्यांनी, मैत्रिणींनो काहीच लावून दिलेलं नाही आहे. त्यांना खूप गरम होत होतं, त्यामुळे ॲप्रन न लावल्यामुळे त्यांना केस खूप टोचत आहेत. तर आता ते टोचल्यामुळे आता त्रास पण होतो. केस टोचल्यानंतर लहान बाळाला त्रासच होतो, त्यामुळे जास्त पण खाजवायचं काम चाललेलं आहे केस जास्त टोचत असल्यामुळे. अशा पद्धतीने गप्पा मारत पूर्ण कटिंग मी केलेली आहे. तर आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीने आपला कट खूप सुंदर झालेला आहे आणि त्यांना पण खूप आवडलेला आहे. डोळ्याने दिसतानाच खूप छान दिसत आहे, तो खूप छान झालेली आहे कटिंग. तर बघा तुम्ही झिरोने कट करून घेतलेली आहे. दुसरी बघा आता नंबर लावून बसलेली, त्यामुळे तिचे बघा कसे गरके चाललेले आहे. ही कधी उठते आणि मी कधी बसते असं चाललं आहे तिचंवालं. सारखी विचारते आत्या झाली का, आत्या झाली का कटिंग. अशा पद्धतीने तिला पण उत्तर द्यायचं काम चाललं आहे, गप्पा पण मारायचं काम चाललं आहे आणि कटिंग पण करायचं काम चाललं आहे. तर अशा पद्धतीने आपली पहिली कटिंग डन झालेली आहे आणि दुसरी पण कटिंग मी अशाच पद्धतीने कवर करून घेतलेली आहे मैत्रिणींनो. परंतु तो कट काय मी तुम्हाला दाखवलेला नाही, कारण की व्हिडिओ जास्त लेंदी झाला असता आणि तुम्ही कंटाळले असते, त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे, ॲज इट इज एक कटिंग जशी झालेली आहे त्याच पद्धतीने दुसरा पण कट आपला झालेला आहे. दोन्ही पण कट तुम्हाला मी दाखवणार आहे, परंतु दुसरा पण कट ॲज इट इज ह्याच पद्धतीने मी केलेला आहे, काहीच बदल केलेला नाही. तर त्यामुळे दोन्ही पण कट आपले झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. अशा पद्धतीनं आपला पहिला कट एकदम डन झालेला आहे. तर कसा वाटला मैत्रिणींनो, तर मला कमेंट्स करायला विसरू नका. अशा पद्धतीनं आपण कट दोघींचे करून घेतलेले आहे आणि दोघे पण खूप खुश झालेले आहे. तर मैत्रिणींनो, चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या लगेच, म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि मस्त मस्त शेअर करा, म्हणजे दुसरं कोणाला फायदा होईल त्या कटचा. तर अशा पद्धतीने व्हिडिओला पण पटापट लाईक करून घेत जा, म्हणजे मला पण भारी वाटतं. एक व्हिडिओ करायला खूप मेहनत घ्यावी लागते मैत्रिणींनो, त्यामुळे लाईक पटकन करून घेत जा. तर ट्विन्स मुली कशा वाटल्या ते पण कमेंट्स करून कळवायला विसरू नका आणि छान छान कमेंट्स करा मस्तपैकी, म्हणजे मला पण छान वाटतं. तर स्टेप कटचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तो पण बघायला विसरू नका. तो पण खूप छान झालेला आहे. अशा पद्धतीने सर्वच कट छान होतात, त्यामुळे तुम्ही कोणताच कट मिस करू नका, सर्वच कट बघत चला, म्हणजे तुम्हाला थोडं तरी काहीतरी माझ्याकडून शिकण्यास मदत होईल. तर मला पण भारी वाटेल, त्यामुळे माझा व्हिडिओ पूर्ण बघत चला, म्हणजे स्किप नका करत जाऊ, म्हणजे तुम्हाला पण व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओ समजण्यास मदत होईल.